माझं नाव माधुरी आहे. मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक आणि लाडकी लेक होते. माझ्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. देवाने मला गोरा रंग, घारे डोळे, काळे, लांब सडक आणि दाट केस आणि चांगली उंची दिली होती. लोक माझ्या सौंदर्याचे खूप कौतुक करायचे. मी लहानपणापासूनच खूप सुंदर होते. जशी जशी मोठी होत गेले, माझं सौंदर्य अधिकच खुलत गेलं. माझे आई-वडील म्हणायचे की मी हुबेहूब माझ्या आजीसारखी सुंदर आहे. माझी आजी खूप सुंदर होती. मला एक काकाही होते जे दुसऱ्या शहरात राहायचे. तसे माझे बाबाही खूप दिसायला चांगले होते. पण मी अगदी माझ्या आजीसारखे होते. माझं बहुतेक संगोपन माझ्या आजीनेच केलं होतं. माझे आई-वडील त्यांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे आणि आजी घरात राहून माझी काळजी घ्यायची. माझ्यात फक्त एकच कमतरता होती आणि तीच कमतरता सर्वात मोठी होती. मी या सुंदर जगाला पाहू शकत नव्हते आणि स्वतःचं सौंदर्य पाहू शकत नव्हते. मी जन्मापासून अंध होते. माझ्या बाबांचा व्यवसाय खूप प्रगती करत होता. त्यांनी मला शाळेतही पाठवलं होतं. मी स्पर्श करून ब्रेल लिपीने लिहून घ्यायचे. वाचू शकत नव्हते, पण प्रत्येक गोष्टीची मला चांगली माहिती असायची. शाळेत मी चांगल्या मार्कांनी पास व्हायचे. मी डोळ्यांनी पाहू शकत नाही याचं माझ्या शिक्षकांनाही आश्चर्य वाटायचं. तरीही माझे हस्ताक्षर खूप छान होते आणि मी अगदी स्पष्ट लिहायचे. कदाचित हे माझ्यातलं टॅलेंट होतं. मी घरातील सर्व कामेही करायचे आणि माझ्या आजीने मला सर्व कामे करायला शिकवली होती. जेव्हा मी 15 वर्षांची झाले तेव्हा आजी मला या जगातून सोडून गेली. माझ्या व्यतिरिक्त माझ्या आईवडिलांना दुसरे मूल नव्हते. आजीच्या मृत्यूनंतर त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. मी 6वी पर्यंतच शिकले होते. पुढे शिकू शकले नाही कारण शाळेतील मुले माझी चेष्टा करायचे आणि आता जसजशी मी मोठी होत होते मला माझ्या चेष्टेची लाज वाटू लागली होती आणि माझा अपमान होत आहे याची मला जाणीव होऊ लागली होती. मी खूप उदास राहू लागले आहे हे माझ्या आईवडिलांनाही चांगल्या प्रकारे जाणवत होते. काही दुःख मला आजी गेल्याचेही होते कारण आजी गेल्यानंतर मी एकटे पडले होते. आई-वडील बहुतांश वेळ ऑफिसमध्येच असायचे. रात्री घरी आले तरी त्यांच्या कामात मग्न असायचे. त्यांनाही माझी काळजी होती. मग 4 वर्षांसाठी बाबा लंडनला गेले. तिथे त्यांनी आपला व्यवसाय सेट केला. माझी काळजी घेण्यासाठी ते आईला सोडून गेले होते. त्यांनी हळूहळू इथला व्यवसाय बंद केला. त्यामुळे आईनेही तिचे सर्व लक्ष माझ्यावर केंद्रित केले. बाबांशिवाय ती माझी चांगली काळजी घ्यायची. मग जेव्हा लंडनमध्ये त्यांचा व्यवसाय पूर्णपणे सेट झाला, कंपन्या सुरू झाल्या, तेव्हा बाबांनी ठरवले की आता आपण लंडनला जाऊया. लंडनला जाण्याचा त्यांचा एक उद्देश माझ्या डोळ्यांवर उपचार करणे हा देखील होता. भारतात असताना प्रत्येक मोठ्या डॉक्टरला माझे डोळे दाखवले होते, पण प्रत्येक डॉक्टर हेच सांगायचे की त्यांची दृष्टी परत येऊ शकत नाही. जर माझ्या डोळ्यांसोबत काही अपघात झाला असता आणि दृष्टी गेली असती तर उपचार शक्य होते. पण मी जन्मापासूनच अंध होते. देवानेच मला असे पाठवले होते, तर मग माझ्या डोळ्यांची दृष्टी कशी येणार? वेळ गेला आणि आम्ही लंडनला शिफ्ट झालो. बाबांनी लंडनमध्येही तिथल्या सर्वात मोठ्या नेत्ररोग तज्ज्ञांना दाखवले, पण त्यांनीही तेच उत्तर दिले जे बाकीच्या डॉक्टरांनी दिले होते. आता माझे आई-वडील हिंमत हारले होते. आपल्या मुलीची दृष्टी कधीतरी परत येईल ही आशा त्यांनी सोडून दिली होती. आम्ही आता लंडनमध्ये स्थायिक झालो होतो. मी बहुतांश वेळ घरातच राहायचे. आई इथे आल्यावर बाबांच्या व्यवसायात सामील झाली होती आणि दोघे मिळून कंपनी चालवत होते. आता माझे वय 22 वर्षे झाले होते. सोबतच त्यांना माझ्या लग्नाची खूप काळजी वाटत होती आणि बऱ्याच काळापासून ते माझ्यासाठी स्थळ शोधत होते. भारतातही त्यांना अनेकांशी माझ्या लग्नाबद्दल बोलणे केले होते, पण माझ्या डोळ्यांची दृष्टी नसल्यामुळे माझे लग्न कुठेही जमत नव्हते. त्यांना वाटले की जेव्हा ते लंडनला जातील तेव्हा तिथल्याच एखाद्या मुलाशी माझे लग्न लावून देतील, पण तिथेही त्यांना माझ्याशी लग्न करेल असा एकही मुलगा मिळाला नाही. तरीही मी घरात राहायचे आणि स्पर्शाच्या जाणीवेने जेवण बनवायचे. घरात पावले मोजून चालायचे. माझ्या आईवडिलांनी घरात माझ्यासाठी नोकरही ठेवले होते आणि सुरक्षेची व्यवस्थाही कडक होती. आमच्या घरात एक मोलकरीण होती. ती माझ्या सर्वात जवळ होती आणि माझी खूप काळजी घ्यायची. ती माझी खूप चांगली मैत्रिणीही बनली होती. ती लंडनचीच रहिवासी होती. आई-वडील तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचे. माझी एक मावशी होती, माझ्या आईची लहान बहीण, जी भारतातील दिल्ली शहरात राहायची. आमचे तिच्याशी फोनवर बोलणे व्हायचे. जेव्हा आई-बाबा घरी यायचे तेव्हा आम्ही त्यांच्याशी फोनवर बोलायचो. मावशी आम्हाला व्हिडिओ कॉलही करायची आणि मला व्हिडिओ कॉलवर पाहायची. मी तर तिला पाहू शकत नव्हते, पण तिला नेहमी माझी काळजी वाटायची. माझे आई-वडील जितके श्रीमंत होते तितके माझ्या आईच्या आणि बाबांच्या संपूर्ण कुटुंबात कोणीही श्रीमंत नव्हते. पण माझ्या आई-वडिलांना कधीही त्यांच्या पैशांचा गर्व झाला नाही. आता जसा जसा वेळ पुढे जात होता, आई-वडील माझ्यासाठी खूप काळजीत होते. त्यांना वाटायचे की त्यांच्या मुलीचे लग्न व्हावे. शेवटी मी त्यांची एकुलती एक मुलगी होते. त्यांचीही काही स्वप्ने होती. त्यांनाही स्वतःच्या हातांनी माझे लग्न करायचे होते. मला निरोप द्यायचा होता, पण माझ्या डोळ्यांची अडचण अशी मध्ये यायची की माझं स्थळ कुठेच ठरत नव्हतं. आईची इच्छा होती की माझं लग्न भारतातच व्हावं, कारण तिला भारतीय लोक खूप आवडायचे.
तिला लंडनमध्ये राहणे फारसे आवडत नव्हते. ते इथे फक्त व्यवसायामुळेच राहत होते. आईने अनेकदा सुनीता मावशीला सांगितले होते की माधुरीसाठी एखादे स्थळ सुचव, तिच्यासाठी चांगले स्थळ शोध. सुनीता मावशी प्रत्येक वेळी आईला सांगायचे की मी प्रयत्नात आहे. जसे मला आपल्या माधुरीसाठी चांगले स्थळ मिळेल लगेचच मी तुला सांगेन. 17 फेब्रुवारीची रात्र होती. 9 वाजताची वेळ होती. जेव्हा आई बाबा घरी आले होते, माझ्यासोबत बसून गप्पा मारत होते, तेव्हाच अचानक सुनीता मावशीचा फोन आला. सगळे तिच्याशी बोलण्यात मग्न झाले. फोन स्पीकरवर होता. आई सुनीता मावशीला म्हणाली की सुनीता, मी खूप चिंतेत आहे. माझ्या मुलीबद्दल मला खूप काळजी वाटते. मावशी म्हणाले की हो ताई, मला माहीत आहे तू आणि दाजी माधुरीसाठी किती काळजीत असता, पण आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देण्यासाठीच फोन केला आहे. आमच्या मागच्या गल्लीत एक नवीन कुटुंब राहायला आले आहे. खूप चांगले लोक आहेत, शिकलेले आहेत. आई तर ही बातमी ऐकताच आनंदाने उडी मारू लागली. बाबाही आईकडे आश्चर्याने पाहत होते. बाबा म्हणाले, मग तू त्यांच्याशी आपल्या माधुरीबद्दल बोललीस की नाही? तू त्यांना आपल्या माधुरीचा फोटो दाखवलास का? नक्कीच त्यांना आपली मुलगी पसंत पडेल. मावशी म्हणाली, हो हो, का नाही दाजी, आपली माधुरी तर त्यांना पाहताच पसंत पडली आहे. फक्त ते लोक एकदा व्हिडिओ कॉलवर माधुरीला पाहू इच्छितात आणि तुमच्याशीही बोलू इच्छितात. तुम्ही मुलाला भेटा, मुलाच्या कुटुंबाशी बोला आणि मग व्हिडिओ कॉलवर माधुरीलाही त्यांना दाखवा. मग दोन्ही कुटुंबे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतील. आई मला खोलीत घेऊन गेली आणि छान तयार करू लागली. तिकडे बाबा व्हिडिओ कॉलवर मुलाच्या घरच्यांशी बोलत होते. आई म्हणाली की बाळा, माझी इच्छा आहे की तू आणखी सुंदर दिसावीस. तुझ्यात कोणतीही कमतरता राहू नये. मी डोळ्यात पाणी आणत म्हटले, आई, माझ्या डोळ्यांना दिसत नाही. सर्वात मोठी कमतरता तर हीच आहे. आई म्हणाली, तू काळजी करू नकोस बाळा, सर्व काही ठीक होईल. आईने मला छान तयार करून ड्रॉइंग रूममध्ये नेले आणि तिथे तिने व्हिडिओ कॉलवर मला, मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला दाखवले. मुलाशी आणि त्याच्या कुटुंबाशी माझ्या आईवडिलांनी बोलणे केले होते. मला पाहताच त्यांनी पसंत केले होते आणि सोबतच हेही सांगितले होते की आम्ही दिल्लीत आमचे घर विकत घेतले आहे. मुलाला खूप शिकवले आहे म्हणून तो चांगली नोकरी करतो. मुलीचे लग्न अहमदाबादमध्ये झाले आहे. ती वर्षातून एकदा घरी येते. तुमची मुलगी आम्हाला पसंत आली आहे. आईने त्यांना सांगितले होते की आमची मुलगी डोळ्यांनी पाहू शकत नाही. ते म्हणाले, काही हरकत नाही ताई, ही गोष्ट आम्हाला सुनीता वहिनींनी आधीच सांगितली होती. पण तुमची मुलगी खूप सुंदर आहे. अगदी एखाद्या परदेशी मुलीसारखी दिसते. आमच्या मुलासोबत तिची जोडी खूप छान दिसेल. आई बाबा कुठेतरी मुलाला पाहिल्यानंतर थोडे काळजीत होते, कारण मुलाचा रंग खूप सावळा होता. पण त्यांनी विचार केला की एक कमतरता मुलामध्ये आहे तर दुसरी कमतरता माझ्यामध्ये पण तर आहे. त्यामुळे त्यांनी मुलाच्या रंगाकडे दुर्लक्ष करत माझे लग्न त्या मुलासोबत नक्की केले. मुलाचे नाव सुमित होते. तो मध्यमवर्गीय कुटुंबातील होता. कुठे आम्ही उच्चभ्रू लोक होतो तरीही बाबांनी ठरवले होते की आपल्या मुलीचे लग्न ठरले आहे. हीच आपल्यासाठी सर्वात मोठी भाग्याची गोष्ट आहे. बाबा म्हणाले होते की आम्ही आमच्या मुलीला खूप हुंडा देऊ, किंबहुना आम्ही तर म्हणतो की आम्ही कॅश देऊ. ते त्यांच्या मर्जीने भारतातूनच सामान खरेदी करतील. माझे आई वडील खूप खुश होते आणि लग्नाच्या तयारीत मग्न झाले. माझे लग्न 6 महिन्यानंतर होणार होते. आई वडिलांकडे इतका वेळ नव्हता की ते भारतात जाऊन माझे लग्न करू शकतील किंवा मुलाच्या कुटुंबाला भेटू शकतील. त्यांना व्हिडिओ कॉलवरच मुलाचे कुटुंब खूप चांगले वाटले होते आणि घरही व्हिडिओ कॉलवरच दाखवले होते. मग सुनीता मावशी, जी आमच्या खास नातेवाईक होती, माझी लहान मावशी होती, तिच्यावर आमचा खूप विश्वास होता. तिने जसे सांगितले तसे आम्ही केले. मुलाच्या कुटुंबाला बाबांनी स्वतःच्या खर्चाने लंडनला बोलावले. इथे एक खूप मोठा वेडिंग हॉल बुक केला आणि लग्नाचे सर्व विधी पार पाडल्यानंतर मला भारतात परत पाठवले. माझे सासरचे लोक लंडनहून निघताना खूप खुश होते. इतके चांगले लग्न आणि इतकी सुंदर नवरी पाहून त्यांचे डोळे विस्फारले होते. आई वडीलही खुश होते की त्यांची मुलगी एका चांगल्या घरात जात आहे. मी निरोप घेऊन भारतातील दिल्ली शहरात आले. सर्व काही व्हिडिओ कॉलवरच ठरवले होते. मुलाकडच्यांनीही कोणताही आक्षेप नव्हता. शेवटी ते लंडनला जाऊन खूप खुश झाले होते आणि मग त्यांच्या ज्या अटी होत्या त्याही पूर्ण करण्यात आल्या होत्या. खरे तर लग्नाआधी माझ्या सासूबाईंनी माझ्या बाबांशी फोनवर बोलताना म्हटले होते की भाऊसाहेब, आम्ही तुमच्यासारखे हाय क्लास लोक तर नाही आहोत. आम्हाला माहीत आहे की तुम्ही तुमच्या मुलीला खूप लाडात वाढवले आहे. आमची इच्छा आहे की आमचे एकुलते एक सून जशी तिच्या माहेरी राहायची तशीच सासरीही राहावी. आमचा मुलगा तुमच्या तुलनेत खूप कमी पैसे कमवतो. आमची ही अट आहे की तुम्ही दर महिन्याला आमच्या सुनेसाठी 5 लाख रुपये पाठवत जा. हे सर्व आम्ही तुमच्या मुलीसाठीच सांगत आहोत. तुम्हाला तर माहीतच आहे की तुमची मुलगी नेहमी तुमच्याजवळ राहिली आहे.
आरामात राहिली आहे. जर तिथे आली आणि तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली तर तिचं घर बिघडेल. तिला इथे जुळवून घेता येणार नाही आणि लग्नानंतर तुम्हालाही आणि आम्हालाही कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये अशी आमची इच्छा आहे. माझ्या बाबांच्या डोक्यात ही गोष्ट व्यवस्थित बसली होती. सासूबाई जसे सांगत आहेत तसेच करणे बाबांना योग्य वाटले. कोणीतरी त्यांच्या मुलीला आपल्या घराची सून बनवण्यास तयार झाले आहे हीच त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. माझ्या खर्चासाठी दर महिन्याला 5 लाख रुपये पाठवण्यास माझे बाबा तयार झाले होते. अशा प्रकारे माझे लग्न सुमित सोबत झाले. त्यानंतर मला माझ्या सासरी आणले गेले. इथे मला असे वाटत होते की माझे स्वागत खूप चांगल्या प्रकारे केले जात आहे. माझी सासू खूप खुश होती आणि माझी नणंदही वारंवार माझ्या सौंदर्याचे कौतुक करत होती. एकदा तर ती असेही म्हणली की वहिनी, जर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकला असतात तर किती छान झाले असते ना. पण काहीच हरकत नाही, अशा स्थितीतही तुम्ही खूप छान दिसत आहात. लग्नाच्या वेळीही माझ्या बाबांनी 20 लाख रुपये हुंड्याची रक्कम म्हणून माझ्या सासूच्या हातात दिले होते. अजून तर माझ्या सासूरच्या लोकांनी त्या पैशातून कोणतीही वस्तू खरेदी केली नव्हती. त्यांचे म्हणणे होते की पुढच्या आठवड्यापासून सुनेसाठी नवीन फर्निचर मागवू आणि चांगले चांगले कपडेही खरेदी करू. सध्या आम्ही लग्न आणि लंडनच्या प्रवासामुळे खूप थकलो आहोत. या गोष्टीवर मावशीलाही कोणताही आक्षेप नव्हता. ज्या दिवशी मला नवरी बनवून माझ्या सासरे आणले गेले त्या दिवशी मावशी माझ्यासोबत होती आणि जेव्हा मला नवरी बनवून माझ्या खोलीत पाठवले गेले तेव्हा मावशी तिच्या घरी गेली होती. तिने मला सांगितले होते, माधुरी, स्वतःची खूप काळजी घे. तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. मी इथेच राहते. मी इथे नेहमी तुझ्यासोबत आहे. मी इथे येत जात राहीन. तुझी चौकशी करत राहीन. मी नवरी बनून माझ्या खोलीत बसून माझ्या पतीच्या येण्याची वाट पाहत होते. अचानक मला दारावर कुणाची तरी चाहूल लागली. मला वाटले कदाचित सुमित आले असतील. मी आकसून बसले. पण जेव्हा शेजारी माझी सासू आणि नणंद येऊन बसल्या आणि मी त्यांचा आवाज ऐकला तेव्हा समजले की सुमित नाही तर त्यांच्या आई खोलीत आल्या आहेत. त्यांनी माझ्या हातावर हळूवारपणे आपला हात ठेवला आणि म्हणाल्या की सुनबाई, तुझ्या बाबांनी जे हुंड्याचे पैसे दिले आहेत ते माझ्याकडे आहेत. माझी इच्छा आहे की ते पैसे मी तुझ्यावरच खर्च करावेत. बघ, आम्ही लालची लोक नाही आहोत. तुझ्या वडिलांच्या पैशाने आम्ही आमचा फायदा करून घ्यावा असे आम्हाला काही वाटत नाही. मी त्यांचे बोलणे ऐकून हसू लागले. मी त्यांना म्हटले की मम्मीजी, आता हे पैसे तुमचेच आहेत. तुम्हाला हवे तसे करा. तुम्ही ते खर्चही करा. त्या म्हणाल्या की बेटा, मला तुझ्याकडून अशा शब्दांची अपेक्षा होती. मी विचार करत होते की तुझ्या खोलीतही काही नवीन नाही. सुमितचे फर्निचरही जुने झाले आहे. नवीन नवरीच्या खोलीत तर नवीन सामानच चांगले वाटते. हे जुने सामान काढून भंगारवाल्याला देऊन टाकू आणि तुझ्यासाठी नवीन फर्निचर खरेदी करू. बेटा, आम्ही तुझ्या बाबांकडे हुंड्याची रक्कम मागावी असे आम्हाला वाटत नव्हते. पण काय करणार, आमच्या मुलाची चांगली नोकरी होती. पण कुणाची नजर लागली कोणास ठाऊक. माझा मुलगा त्याच्या व्यवसायाच्या बाबतीत खूप काळजीत राहू लागला आणि मग आम्ही तुला आमच्या घरची सून बनवणार होतो. त्यामुळे नाईलाजाने तुझ्या वडिलांकडे पैशांची मागणी करावी लागली. मी म्हटले, आंटी, तुम्हाला लाज वाटण्याची काहीच गरज नाही. त्या म्हणाल्या, चल ठीक आहे, उद्यापासूनच आपण तुझ्या फर्निचरची खरेदी सुरू करू. गल्लीतल्या लोकांनी जर हे फर्निचर पाहिले तर म्हणतील की सून लंडनहून काय घेऊन आले आहे. माझ्या बाबांनी काही पैसे मलाही दिले होते. मी तेही माझ्या सासूला दिले आणि म्हटले की मम्मीजी, हे पैसेही तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. मला त्यांच्या शब्दात इतका गोडवा वाटला की मी त्यांना सर्वार्थाने आपले मानले होते. पण मी हे विसरले होते की मी डोळ्यांनी पाहू शकत नाही. मी फक्त सर्व काही ऐकूनच चांगलं चांगलं वाटून घेत होते. मूळ सत्य तर डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टीत होतं. पैसे पाहून माझ्या सासूची हाव वाढली होती आणि मला वाटत होते की ती माझ्याशी सहानुभूती दाखवत आहे. त्या म्हणाल्या की बेटा, आजची रात्र तू याच खोलीत काढ, पण खूप लवकर मी तुला उत्तम फर्निचर असलेल्या खोलीत शिफ्ट करेन. जो कोणी तुझी खोली पाहेल ते पाहतच राहील. शेवटी इथे माझ्या सुनेला कोणताही त्रास होता कामा नाही. मी काही बोलले नाही. मी शांत राहिले आणि माझ्या सासूच्या बोलण्यावर हसत राहिले. माझ्या सासूने मला नीट बसायला सांगितले होते आणि मग त्या खोलीतून निघून गेल्या. थोड्या वेळानंतर दरवाजा पुन्हा उघडला आणि सुमित खोलीत आले. मला पाहताच त्यांची नजर माझ्यावरच खिळली. त्यांच्यासारख्या काळ्या सावळ्या रंगाच्या माणसाला इतकी गोरीपानांनी सुंदर मुलगी मिळाली यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांचा रंग खूपच सावळा होता. त्यामुळे मला पाहून काही काळ ते स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवू शकत नव्हते आणि मला पाहतच राहिले. मग माझ्याजवळ बसले आणि माझा गोरा हात स्वतःच्या हातात घेतला. ते मनातल्या मनात असाही विचार करू लागले की जर माधुरी अंध नसती तर त्यांना पाहून हसले नसते तर या लग्नाला नकार दिला असता, हा त्यांचा विचार होता. पण जर मला डोळे असते तर माहीत नाही मी काय विचार केला असता आणि काय केले असते.
ते असा विचार करत होते कारण ते अजिबात सुंदर नव्हते. त्यांचा रंग खूप काळा होता. पुढचे 2 दातही बाहेर आलेले होते. बोलताना बाहेर यायचे. डोळेही खूप छोटे छोटे होते. उंचीही साधारण होती. माझा पती कसा आहे हे मला माहीत नव्हते. माझ्या आयुष्यात तसाही अंधारच होता. त्यामुळे समोरचा माणूस कसा आहे कसा नाही याने मला काहीही फरक पडत नव्हता. मी तर सर्वांना फक्त माझ्या मनाच्या डोळ्यांनी पाहायचे. माणसाचे मनच पारखले जाऊ शकते. त्यांची वागणूक पाहूनच त्यांच्यावर प्रेम केले जाते. चेहरा पाहणे माझ्यासाठी महत्त्वाचे नव्हते. माझे पती माझ्या शेजारी बसून प्रेमाच्या गोष्टी करू लागले. मग त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले की मी तुझ्यासाठी तोंड पाहण्याची गिफ्ट घेऊन आला आहे. सोन्याची अंगठी, एक सोन्याची साखळी आणि पेंडंट. त्यांनी स्वतःच्या हाताने मला अंगठी आणि साखळी पेंडंट घातले. ते म्हणाले की हे सर्व मी माझ्या कष्टाच्या कमाईतून तुझ्यासाठी बनवले आहे. खूपच महागडे आहे. मी खुश झाले होते की चला लग्नाची पहिली रात्र तरी पतीसोबत खूप छान आणि चांगली गेली. पण यामागचे सत्य काय होते हे मला माहीत नव्हते. लग्नाची पहिली रात्र तर आनंदात गेली होती. सकाळी सकाळी माझे पती उठून आंघोळ करून स्वतःच्या खोलीतून बाहेर आले होते. तर त्यांची आई आमच्यासाठी नाश्ता बनवत होती. सकाळी सकाळी माझा पती घरातून निघून जायचा आणि सांगायचा की मी ऑफिसला जात आहे आणि मग रात्रीच घरी परत यायचा. 1-2 दिवस गेल्यानंतर माझी सासू म्हणाली की सुनबाई, एक रात्रीसाठी तू माझ्या खोलीत झोप, म्हणजे तुझ्या खोलीत शानदार फर्निचर आणून ठेवता येईल. मी कालच जाऊन तुझ्यासाठी खूप चांगले फर्निचर पसंत करून आले आहे आणि घरातील सर्व सामानही घेऊन आले आहे. तुझ्या गरजेच्या सर्व वस्तूही मी घेतल्या आहेत. माझ्या सुनेला कोणताही त्रास होऊ नये. तुझ्या खोलीची मांडणी झाली की मग तू आरामात तुझ्या खोलीत राहशील. मी नम्रपणे म्हटले की मम्मीजी, जसे तुम्हाला ठीक वाटेल. मी तुमच्या खोलीत झोपेन. त्यांनी अडखळत म्हटले की बेटा, जे तुझ्या बाबांनी पैसे दिले होते ते सर्व पैसे तर संपले. तुझ्यासाठी कोणती गोष्ट जुनी असावी असे मला वाटत नाही. नव्या नवरीवर नवीन सामानच छान दिसते. म्हणूनच मी प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी नवीन आणू इच्छिते. तुझ्या बाबांनी तर फक्त 20 लाख रुपये दिले होते बेटा. आणि तुला तर माहीत आहे की या महागाईच्या काळात 20 लाख रुपये खूपच किरकोळ रक्कम आहे. मी त्यांचे बोलणे ऐकून शांत झाले आणि मनातल्या मनात विचार करू लागले की 20 लाखांची रक्कम तर खूप जास्त असते. माहीत नाही माझी सासू असं कोणतं सामान माझ्यासाठी घेऊन आली होती जे इतकं महाग होतं आणि सगळे पैसे संपले. ती पूर्ण रात्र मी माझ्या सासूसोबत तिच्या खोलीत काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी सासू मला म्हणाली की बेटा, तुझी खोली आता छानपणे सेट झाली आहे. सगळं फर्निचर नवीन आहे. चल तुझ्या खोलीत जा. ती मला पकडून माझ्या खोलीत घेऊन गेली आणि मला पलंगावर बसवले. पलंगावर बसवल्यानंतर मला जाणवले की पलंग नवीन आहे. गाद्याही बदललेल्या जाणवत होत्या. आता मी माझ्याच खोलीत पावले मोजून मोजून चालू लागले होते, जेणेकरून मी अंदाज लावू शकेन की किती पावलांवर कपाट येते आणि किती पावलांवर पलंग येतो, किती पावलांवर दरवाजा येतो आणि किती पावलांवर बाथरूम येते. मी प्रत्येक गोष्टीची ओळख पावले मोजून ठेवली होती. मग अंगणात पोहोचल्यावर मी पावले मोजून हेही ओळखले होते की किती पावले चालल्यावर छताच्या पायऱ्या येतात, किती पावले चालल्यावर घराबाहेरचा दरवाजा येतो आणि किती पावले चालल्यावर माझ्या सासूची खोली आणि स्वयंपाकघर येते. हा सर्व अंदाज मी एकाच दिवसात लावला होता. मग खोलीच्या बाहेर पडून आणि माझ्या सासूला विचारून विचारून मी स्वयंपाकघरापर्यंतही गेले. इथे मला सर्व काही ठीक वाटत होते, छान वाटत होते. मी माझ्या सासूला म्हटले की मम्मीजी, माझ्या लग्नाला 5 दिवस झाले आणि तुम्ही अजून माझ्याकडून कोणतेही काम करून घेतले नाही. आज मी जेवण बनवते. माझी सासू म्हणाली की अगं बेटा, तुला काही बनवताही येतं का? तुझ्या घरी तर नोकर जेवण बनवत असतील आणि मग तू जेवण कसं बनवू शकतेस? जिला नीट दिसत नाही ती जेवण कसं बनवणार? मी म्हणाले मम्मीजी, मला खूप छान जेवण बनवता येतं. आमच्या घरात जी मोलकरीण होती ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. मला तशीही जेवण बनवण्याची खूप आवड आहे. ती मला किचनमध्ये घेऊन जायची, पातेले गॅसवर ठेवून द्यायची आणि मीठ मसाले काढून द्यायची, तेलही भांड्यात टाकायची. बाकी मी स्वतः स्पर्शाने ओळखून भाजी कापून द्यायचे आणि जेवणही स्वतःच्या हाताने बनवायचे. तुम्ही मला मीठ, तिखट, मसाले काढून द्या आणि भाजीही द्या, मी स्वतःच कापेन. अंदाजाने गॅसजवळ उभी राहून जेवणही बनवेन. पण तुम्हाला माझ्यासोबत राहावे लागेल, कारण मी अजून इथे नवीन आहे. मला माहीत नाही कोणती गोष्ट वस्तू कुठे ठेवली आहे. त्यासाठी तुम्हाला मला मार्गदर्शन करावे लागेल. माझ्या सासूबाई म्हणाल्या, हो हो बेटा, का नाही, मी तुला सर्व काही सांगेन. माझ्या सासूने हळूहळू मला सर्व काही सांगितले की कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे. ती मला मीठ मसाले काढून द्यायची, चुलीवर भांडीही ठेवून द्यायची आणि त्यात तिच्या अंदाजाने तूप तेलही टाकायची. मग बाकीचे सर्व मी स्वतः बघायचे. माझ्या हातचे बनवलेले जेवण जेव्हा सगळ्यांनी खाल्ले तेव्हा खूप कौतुक केले. माझी सासू म्हणाली की मला विश्वासच बसत नाही की हे जेवण तू बनवले आहेस, एका अशा व्यक्तीने जी पाहू शकत नाही. माझ्या पतीनेही जेवणाचे
खूप कौतुक केले आणि म्हणाले की आई जास्त चांगले जेवण बनवत नाही, इथून पुढे घरात जेवण तूच बनवत जा. मी त्यांच्या स्तुतीमुळे खुश झाले. सर्व काही अगदी ठीक चालले होते. पण आता माझ्या आयुष्यात काय बदल होणार आहे हे मला माहीत नव्हते. सुरुवातीच्या 10-15 दिवसांपर्यंत तर माझ्या पतीची वागणूक माझ्याशी खूप चांगली होती. कारण त्यांना अतिशय सुंदर आणि पैसेवाली पत्नी मिळाली होती. पण जसा एका महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला तसे माझ्या पतीने माझ्याकडे पैसे मागायला सुरुवात केली. ते म्हणू लागले की आपल्या लग्नाला 1 महिना 4 दिवस झाले आणि अजून तुझ्या बाबांनी तुझ्या खर्चाचे पैसे पाठवले नाहीत. त्यांचे बोलणे ऐकून मला थोडे आश्चर्य वाटले की मला तर या लोकांकडून काहीच नको होते. ज्या दिवसापासून मी या घरात आले होते मी काहीच मागितले नव्हते, तर मग माझ्या खर्चाचे पैसे कसले? मी शांत राहिले. माझे पती बोलत राहिले. ते म्हणाले की घराचा खर्च चालवणे खूप कठीण जाते आणि मी या घरात कमावणारा एकटाच आहे. या घराचा खर्चच पूर्ण होत नाही. तुझ्या बाबांना तर या सर्व गोष्टी आधीच सांगितल्या होत्या, मग त्यांनी पैसे पाठवायला एवढा वेळ का लावला? माझे पती खूप तावातावाने आणि रागाने माझ्याशी बोलत होते. मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहत होते. मी सुमितला विचारले, सुमित तुम्ही काय काम करता? मी हे तर ऐकले आहे की तुम्ही नोकरी करता, पण कुठे आणि कसली? म्हणजे कोणत्या कंपनीत आणि कसली कंपनी आहे ती? सुमितचा राग मी त्या दिवशी पहिल्यांदाच पाहिला होता. ते म्हणाले, तुला याच्याशी काय घेणं देणं? तू मुळात हा प्रश्न विचारणारे कोण? तुला काय करायचं आहे की मी काय करतो आणि काय नाही करत? बस आपल्या बाबांकडून पैसे मागव. कारण हे सर्व लग्नाच्या अटीमध्ये ठरलं होतं. त्यांनी त्या दिवशी माझ्याशी खूप रागाने संवाद साधला. त्यांच्या अशा रागामुळे मी रडायला सुरुवात केली. कारण याआधी कधीही कुणीही माझ्याशी एवढ्या मोठ्या आवाजात बोलले नव्हते. मला अशा शब्दांची आणि वागणुकीची सवय नव्हती. म्हणूनच मी घाबरले आणि माझ्या डोळ्यात पाणी आले. सुमित खोलीतून बाहेर गेल्यानंतर मी माझ्या बाबांना फोन केला आणि त्यांना म्हटले की बाबा, दुसऱ्या महिन्याचा 4था दिवस उजाडला आणि तुम्ही इथून अजून पैसे पाठवले नाहीत. तुम्ही तर लग्नाआधी म्हणाला होतात की तुम्ही दर महिन्याला 5 लाख रुपये पाठवाल. सुमित माझ्याकडे पैसे मागत होते. बाबा माझे बोलणे ऐकून म्हणाले, बरं बेटा, तू काळजी करू नकोस. मी आजच तुझ्या मावशीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करतो. ती तुला पैसे देऊन जाईल आणि भेटायलाही येईल. मग तसेच झाले. दुसऱ्या दिवशी सुनीता मावशी माझ्या सासरे आली आणि माझ्याजवळ बसून माझ्याशी गप्पा मारू लागली आणि तिने मला पैसेही दिले. सुनीता मावशी म्हणाली की अगं माधुरी बेटा, मला तुझी खोली पाहिजे आहे. जरा मला तुझ्या खोलीत घेऊन चल. बघू तर खरी या लोकांनी हुंड्याच्या पैशातून तुझी खोली कशी सजवली आहे. पण माझ्या सासूने तिला खोलीत जाऊच दिले नाही आणि कारणे सांगू लागली. मला तिची कारणे समजत नव्हती की ती तिला खोलीत का जाऊ देत नाहीये. तिने मावशीला म्हटले की सध्या तुम्ही माधुरीच्या खोलीत जाऊ शकत नाही. तिथे सुमित झोपला आहे आणि तसंही सुमित जेव्हा झोपतो तेव्हा त्याला कोणीही डिस्टर्ब करू शकत नाही. त्याने खोली आतून बंद केली आहे. मी काहीही बोलले नाही. शांत उभे राहिले. मला माहीत होतं की माझी सासू खोटं बोलत आहे. सुमित तर सकाळी सकाळीच घरातून निघून गेले होते आणि अजूनही घरात नव्हते. मावशी म्हणाले की वहिनी, या काळात माझ्या मुलाची प्रकृती ठीक नाहीये, त्यामुळे माझे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. आताही मी वेळ काढून आले आहे. मग माहीत नाही कधी येईन. विचार केला की आलेच आहे तर माधुरीची खोली पाहत जावी. बघू की तुम्ही कसं फर्निचर मागवलं आहे. माझी सासू म्हणाली, आता काय करू बाई, मुलगा खोलीत आहे. त्याची झोपमोड करून तर तुम्हाला त्याच्या खोलीत घेऊन जाऊ शकत नाही ना. आणि जर त्याला हलकीशी झोप लागली असती तर मी त्याला उठवून दरवाजा उघडून तुम्हाला खोली दाखवली असती. पण त्याची तब्येत ठीक नाहीये. त्याचे डोके खूप दुखत आहे. तो नुकताच झोपला आहे. सुनीता मावशी म्हणाली, अरे नाही नाही वहिनी, सुमितला उठवू नका. मी मग कधीतरी येऊन पाहून जाईन. त्यानंतर सुनीता मावशी चहा नाश्ता करण्यासाठी बसली. तिला मला काहीतरी सांगायचे होते. तिने माझ्या कानात हळूच म्हटले की माधुरी, मला कुठेही नवीन फ्रीज किंवा कोणती नवीन भांडी दिसत नाहीयेत. तुझ्या सासूने खरंच हुंड्याचं सामान मागवलं आहे की ती खोटं बोलत आहे? मी सुनीता मावशीला काही सांगणार तेवढ्यात माझी सासू तिथे आली. त्यानंतर तिने आम्हा दोघींना एकटे सोडलेच नाही, ज्यामुळे ना मी मावशीशी काही बोलू शकले ना मावशी माझ्याशी. पण जाण्यापूर्वी सुनीता मावशीने माझ्या सासूला सांगूनच टाकले की वहिनी, मला तर कुठेही नवीन सामान दिसत नाहीये. माझी सासू म्हणाली, हो, अजून आम्ही नवीन सामान खरेदी केलं नाहीये. 1-2 दिवसात करू. कारण हिच्या बाबांनी जेवढे पैसे पाठवले होते त्या सगळ्याचे आम्ही फर्निचर मागवले. फर्निचरच खूप महाग आले आहे. बाकीचे सामान आता आम्ही या पैशातून मागवू. शेवटी त्यांच्या मुलीसाठीच तर सर्व काही करत आहोत. तसा तर आमचा मुलगा कमवतच आहे, पण हे सर्व काही सुनेचेच तर आहे, असे म्हणून तिने विषय बदलला होता. सुनीता मावशीला माझ्या सासूची वागणूक खूप विचित्र वाटत होती. मावशी तर परत गेली होती, पण जे पैसे मला माझ्या बाबांनी पाठवले होते ते मावशी गेल्या गेल्या माझ्या सासूने माझ्या हातातून हिसकावून घेतले. ती म्हणू लागली की इकडे दे आंधळे,
तू या पैशांचं काय करशील? तुला काय माहीत पैसे कसे असतात? तिची अशी वागणूक पाहून मी थक्क झाले. मी जिला आतापर्यंत खूप चांगली समजत होते ती तर खूपच लबाडबाई निघाली. ती मला म्हणाली की चल आता लवकर किचनमध्ये जा आणि जेवण बनव. मी मुकाट्याने चालत किचनमध्ये आले. संध्याकाळी माझी नणंद जी दिल्लीला आली होती आणि आपल्या पती आणि मुलांसोबत नातेवाईकांकडे फिरायला गेली होती, ती आता परत माझ्या सासरी आली. माझ्या नणंदेची मुले खूपच उद्धट होती. दिवसभर संपूर्ण घरात आरडाओरडा आणि गोंधळ घालत असत. माझी नणंद तिच्या आईसोबत बसून राहायची आणि तिची मुले मला त्रास द्यायची. त्या दोघी आता घरातले कोणतेही काम करत नव्हत्या. घरची सर्व कामे मलाच करावी लागत होती. माझी नणंद तर आपल्या मुलांना ना थांबवायची ना ओरडायची. तिच्या मुलांनी जेव्हा पाहिले की त्यांची मामी आंधळी आहे तेव्हा ते मला आंधळी म्हणून चिडवू लागले. माझी चेष्टा करू लागले. मला माझी अशी चेष्टा अजिबात आवडत नव्हती, कारण याआधी कोणीही अशा प्रकारे माझी चेष्टा केली नव्हती. मला माझ्या नणंदाच्या मुलांचं खूप राग यायचा आणि खूप वाईटही वाटायचं की आपण आंधळे आहोत आणि माझ्या आईवडिलांनी ती करूही दिली नव्हती. जेव्हा नणंदेची मुले आरडाओरडा करून मला आंधळे म्हणायचे तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी यायचे. मी एके दिवशी त्या मुलांची तक्रार सुमितकडे केली आणि म्हटले की तुमचे भाचे खूपच उद्धट आहेत, माझ्याशी खूप वाईट वागतात, मला खूप जास्त त्रास देतात आणि मला आंधळे आंधळे म्हणून चिडवतात. कधी मला किचनमध्ये धक्का देऊन पळून जातात, तर कधी माझ्या खोलीत जाऊन माझे सर्व सामान इकडे तिकडे फेकून देतात. आणि आज तर त्यांनी हद्दच केली. किचनच्या दारात मोहरीचे तेल सांडून ठेवले. जेव्हा मी किचनच्या बाहेर आले तेव्हा माझा पाय घसरला आणि मी पडले. तेव्हापासूनच माझी कंबर खूप जास्त दुखत आहे. सुमित म्हणाला, मग काय झालं? मुले तर आहेत, ते मस्ती तर करणारच. मुलांनी जर दंगामस्ती नाही केली तर कोण करेल? तुला काय वाटतं की मी माझ्या बहिणीला घरातून बाहेर काढू? ती तशीही अहमदाबादला राहते. माझ्या लग्नाच्या आनंदात इथे आलेली आहे. आता इथून जाईल तर 1-2 वर्षांनीच परत येईल. बघ ना, मी तिच्या मुलांना काही बोलू शकतो ना माझ्या बहिणीला. सुमितचे बोलणे ऐकून मला खूप राग आला. मी म्हटले, अशाने तर ती मुले मला इजा पोहोचू शकतात. तो म्हणाला की तू आंधळी जन्माला आली आहेस, आता तूच आंधळी आहेस तर यात मुलांचा काय दोष? तू धडधाकड असतीस तर मुलांनी तुझी चेष्टा केलीच नसती. तू कशाला मला तुझे मूर्खपणाचे विचार वारंवार ऐकवत असतेस? इतके बोलून ते खोलीबाहेर निघून गेले आणि मी माझ्या नशिबाबद्दल विचार करू लागले की कधी काळी मी माझ्या आईवडिलांच्या घरी किती शांततेत आणि सुखात राहायचे. सगळे माझ्यावर किती प्रेम करायचे आणि हे एक घर आहे जिथे कोणालाच माझी काहीही पर्वा नाही, अगदी माझ्या पतीलाही नाही, ज्याच्यासाठी मी या घरात आले आहे. मी माझ्या अश्रू पिऊन गप्प राहिले. एके दिवशी मला खूप कडक ताप आला, पण ना माझ्या पतीला त्याची काळजी होती ना माझ्या सासूला. मी दिवसभर अंथरुणावर पडून होते. मला काहीही करण्याची इच्छा होत नव्हती आणि माझ्या शरीरात अंथरुणावरून उठण्याची ताकदही नव्हती. मला खूप जास्त अशक्तपणा आला होता. मी सकाळचा नाश्ताही केला नव्हता आणि दुपारचे जेवणही खाल्ले नव्हते. औषधे घेणे तर दूरच राहिले. रात्री जेव्हा सुमित खोलीत आले तेव्हा मी तापाने फणफणत होते. माझे हुंदके निघत होते. मला चाहू लागले की सुमित खोलीत आले आहेत. तेव्हा मी त्यांना म्हटले, सुमित, माझी तब्येत ठीक नाही आहे, प्लीज मला डॉक्टरांकडे घेऊन चला. ते म्हणाले, माझ्याकडे पैसे नाहीत. मी कुठून तुला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ? मी आश्चर्याने म्हटले की अजून काही दिवसांपूर्वीच तर बाबांनी तुम्हाला 5 लाख रुपये पाठवले होते. तुम्ही त्या पैशांचे काय केले? तुम्ही मला त्या पैशांमधूनच पैसे काढून डॉक्टरांकडे घेऊन जा. मला तर कुणीही नाश्ताही दिला नाही आणि जेवणही नाही. सुमित म्हणाले, तर मी काय करू? एकतर माझ्या घरच्यांनी आंधळ्या मुलीला माझ्या गळ्यात बांधलं. ते चिडचिड करत आणि बडबडत खोलीतून बाहेर निघून गेले. त्यांनी बाहेर जाऊन आपल्या आईला सांगितले की आई, जाऊन तू तुझ्या सुनेला बघ, तिला खूप ताप आहे. माझी सासू म्हणाली, तूच घेऊन जा, बायको तुझी आहे. तेव्हा ते ओढून म्हणाले, जेव्हा हिच्या वडिलांनी पाठवलेले पैसे स्वतःच्या अकाउंटमध्ये ठेवतेस तर तिचा इलाजही स्वतःच कर. हिची जबाबदारी माझ्या डोक्यावर टाकू नकोस, असे म्हणून ते घरातून निघून गेले आणि मी त्यांचे बोलणे खोलीत पडून ऐकत होते. तडपडून रडत होते. थोड्या वेळानंतर माझी सासू रागाने माझ्या खोलीत आली आणि ती म्हणू लागली की आम्हाला काय माहीत की तू खोलीत आजारी पडली आहेस? महाराणीने बाहेर येऊन सांगायला तरी हवे होते की तुझी तब्येत ठीक नाही आहे, ताप आला आहे. मी म्हटले, मम्मीजी, मला उठून बसताही येत नाही आहे. मी बाहेर कसे आले असते? मी सकाळपासून काहीच खाल्ले नाही आहे. मला भूकही लागली आहे. तीही बडबडत खोलीतून निघून गेली आणि म्हणाली, आता या महाराणीची काळजी घ्यावी लागेल. थांब, घेऊन येते नाश्ता तुझ्यासाठी. थोड्या वेळानंतर ती माझ्यासाठी नाश्ता घेऊन आली आणि मग मला डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी औषधासोबतच एक आनंदाची बातमी दिली आणि सांगितले की तुमची सून आई होणार आहे. ही आनंदाची बातमी ऐकून माझ्या सासूला कोणताही आनंद झाला नाही, पण मी आनंदाने हरकून गेले होते की माझ्या पोटात एक छोटासा जीव आकार घेत आहे. आनंदाची बातमी ऐकताच
माझी सासू म्हणाली की डॉक्टर साहेब, आम्हाला मूल नको आहे, तुम्ही माझ्या सुनेचे मूल पाडून टाका. हे ऐकून मी थक्क झाले आणि रडू लागले. मी म्हटले की तुम्ही असे का करत आहात? तर ती रागाने म्हणाली, अरे एकतर तू आंधळी आमच्या मागे लागली आहेस, आता तुला काय वाटतं की तुझं होणारं मूलही आम्ही आमच्या अंगावर घ्यावं, तेही तर आंधळच असेल ना? तिने जबरदस्तीने माझे मूल पाडून टाकले. मी रडत ओरडत घरी आले आणि घरी येऊन अंथरुणावर बेशुद्ध पडल्यासारखी झोपले. एकतर माझे शरीर तापाने फणफणत होते, दुसरे म्हणजे गर्भपात झाल्यामुळे माझी अवस्था आणखीनच बिघडली होती. माझ्या सासूने रात्रीच मला दुधासोबत खूप सारे औषधे खायला दिली आणि म्हणाली की चला उठा महाराणी आणि जेवण बनवा. तुला माहीत नाही का या घरात पाहुणे आले आहेत? माझी मुलगी वर्षातून एकदा माहेरी येते आणि तुझे तर इथे नाटकच संपत नाहीत. चल लवकर उठ आणि किचनमध्ये जाऊन जेवण बनव. ती खूप तुच्छपणे माझ्याशी बोलत होती. मी माझ्या सासूचे बोलणे ऐकून थक्क होते. मी म्हटले, मम्मीजी तुम्हाला माझी अवस्था दिसत नाही का? एकतर तुम्ही जबरदस्ती माझा गर्भपात घडवून आणलात, वरून माझे शरीर तापाने जळत आहे आणि तुम्ही मला काम करायला सांगत आहात. माझी सासू म्हणाली, बस बस, खूप झाले तुझे नाटक. ती मला ओढत घेऊन गेली आणि किचनमध्ये नेऊन उभे केले. म्हणाले की बनव जेवण. गॅस पेटवून पातेले गॅसवर ठेवले. मी रडत रडत जेवण बनवू लागले. मला माझ्या आईवडिलांची खूप आठवण येत होती. वाटत होते की कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडे निघून जावे किंवा त्यांना इथे बोलवून घ्यावे. इथे माझे कोणी आपले नव्हते. मी हे सर्व विचार करत आणि रडत रडत जेवणही बनवत होते, सोबतच पोळ्याही. मी पोळ्या बनवत होते तेव्हा मागून येऊन माझ्या नणंदेच्या मुलांनी मला धक्का दिला. मला धक्का बसल्यामुळे मी पुढे झुकले आणि स्वतःला सावरण्यासाठी मी हातांचा आधार घेतला. माझे दोन्ही हात गरम गरम तव्यावर पडले. गरम गरम तव्यावर हात पडल्यामुळे मी वेदनेने तळमळू लागले. जोरजोरात रडू आणि ओरडू लागले. माझ्या हातांची खूप आग होत होती. जेव्हा माझी सासू आणि नणंद किचनमध्ये पोहोचल्या, माझे हात बरेच भाजले होते. माझ्या नणंदेची मुले हसत होती आणि टाळ्या वाजवत होती. ती म्हणत होती की आम्ही आंधळीला जाळले. माझ्या नणंदेने आपल्या मुलांना फक्त इतकेच म्हटले की चला पळा इथून, तुम्ही लोक खूप खोडकर आहात, खूप खोड्या करता. तिने ही गोष्ट अशा प्रकारे सांगितले जसे काही झालेच नाही. इकडे मी होते जिच्यावर खूप वेदनांची कुऱ्हाड कोसळली होती. मी सतत रडत होते. माझ्या नणंदेने माझ्या हातांवर खोबरेल तेल लावले. म्हणाली की तुझे हात इतके भाजले नाहीत की तुझे रडणेच थांबत नाहीये. माझी प्रकृती आधीच ठीक नव्हती, वरून माझ्यासोबत हे सर्वही झाले होते. मी खोलीत आले आणि अंथरुणावर बसून रडू लागले. रात्री जेव्हा सुमित घरी आले आणि आपल्या आईकडे जेवण मागू लागले, तेव्हा त्यांची आई म्हणाली की जेवणात तर काहीही बनले नाहीये, जा आणि बाजारातून जेवण घेऊन ये. तुझ्या बायकोचे नाटकच संपत नाहीत. तिला तर घरचे काम न करण्याची नवनवीन कारणे हवी असतात. स्वतःचे हात चाळून बसले आहे आणि आरोप मुलांवर लावत आहे की धक्का दिला. अरे मुले तर मस्ती करतातच. हिने स्वतःची काळजी घ्यायला हवी होती. मुलांनी हलकासा धक्का काय दिला, स्वतःच आपले हात गरम गरम तव्यावर ठेवले आणि आरोप लावला की मुलांनी मला जाळले. आता तिच्यात इतकी अक्कल आणि समज तर असायला हवी ना की तव्यावर हात कोण ठेवतं? तव्यावर हात ठेवल्याने हात तर भाजणारच ना. हे ऐकून सुमितने आपल्या आईच्या बोलण्याकडे असे दुर्लक्ष केले जसे त्याला आईचे बोलणे समजलेच नाही. तो बाजारातून जाऊन पोळ्या घेऊन आला होता. जेवण तर मी बनवलेच होते. बाहेर या सर्वांनी मिळून जेवण करून घेतले आणि माझी तर कुणालाही परवाच नव्हती. माझ्या हातांवर खोबरेल तेल लावले ज्याची खूप जळजळ होत होती आणि मी रडत रडत त्यावर फुंकर मारून आपली जळजळ कमी करण्याचा प्रयत्न करत होते. मला खूप कडकडीत भूक लागली होती, म्हणून मी चालत चालत बाहेरपर्यंत आले आणि खोलीच्या दारात उभी राहून म्हणू लागले की मलाही कुणीतरी जेवण द्या, मला खूप भूक लागली आहे. माझे शरीर खूप कमकुवत झाले होते. मला चक्करही येत होती. कुणालाही माझी पर्वा नव्हती. मी सांगूनही कुणी मला जेवण दिले नाही. मी परत अंथरुणावर बसून रडू लागले. थोड्या वेळानंतर जेव्हा सुमित खोलीत आले तेव्हा मला रडताना पाहून म्हणू लागले की चल आता तुझे नाटक पुन्हा सुरू करू. मी माझे दोन्ही हात सुमितला दाखवले आणि म्हटले की माझ्या हातांना खूप जास्त भाजले आहे. माझ्या हातांची खूप जळजळ होत आहे. मला खूप त्रास होत आहे. मी स्वतःच्या हाताने जेवण खाऊ शकत नाही. प्लीज मला भरवा. मला खूप कडकडीत भूक लागली आहे. मी सकाळपासून उपाशी आहे. मी काहीच खाल्ले नाही. प्लीज माझ्यावर दया करा. मला काहीतरी खायला द्या. मला वाटले नव्हते की सुमितला माझी दया येईल, पण माहीत नाही कसे त्याला माझी दया आली आणि तो म्हणाला की बरं थांब, मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येतो. तो किचनमधून माझ्यासाठी जेवण काढायला गेला आणि परत येऊन घास बनवून माझ्या तोंडात कोंबल्यासारखा मला खाऊ घालू लागला. मी त्याला सांगू लागले की मी प्रेग्नेंट होते. आपण दोघे आई वडील होणार होतो, पण तुझ्या आईने जबरदस्ती माझा गर्भपात घडवून आणला. माझे बोलणे ऐकून सुमित म्हणाला, चल हे काम तर आईने चांगलंच केलं आहे. मी तिला काहीच म्हणू शकत नाही. तसंही मी आत्ताच मुलांची जबाबदारी घेऊ इच्छित नव्हतो. मग म्हणाला की दुसरा महिनाही पूर्ण होणार आहे.
तुझी मावशी जर तुझ्या वडिलांनी दिलेले पैसे घेऊन आली तर ते पैसे माझ्या आईच्या हातात देण्याची गरज नाही. ते पैसे तू मला दे. आई तर सगळ्या पैशांवर साप बनून बसले आहे. तू ते पैसे मला देशील तर मी तुझ्या खाण्यापिण्याचीही काळजी घेईन. पुढच्या वेळी जेव्हा सुनीता मावशी पैसे घेऊन आली तेव्हा ते पैसे माझ्याकडून सुमितने हिसकावून घेतले आणि एकाच दिवसात आपल्या मित्रांसोबत सर्व पैसे उडवले. मला या घरात राहून आता 2 महिन्यांहून अधिक काळ झाला होता. त्यामुळे हळूहळू या लोकांचे सर्व सत्य माझ्यासमोर उघडकीस आले होते. माझ्या पतीने जेव्हा सर्व पैसे आपल्या मित्रांसोबत चैन आणि जुगारात उडवले तेव्हा मला समजले की तो एक बिघडलेला माणूस आहे. मी अशा कोणत्या माणसाशी लग्न केले आहे नक्की? तो कोणतीही नोकरी करत नव्हता. तो एक कामचोर आणि उडाणटप्पू मुलगा होता, ज्याच्या हरकतींबद्दल गल्लीतील लोकांनाही चांगलेच माहीत होते. त्याचे कुठेही लग्न जमत नव्हते. एकदा सुनीता मावशीने माझ्या सासूकडे माझ्याबद्दल उल्लेख केला तेव्हा तिने आपल्या मुलाच्या स्थळासाठी होकार दिला. विचार केला की इथली मुलगी तर कोणी देणार नाही, म्हणून लंडनहून येणारी मुलगीच बरी. शिवाय तिचा बापही श्रीमंत घरातला आहे. मुलगी सुंदरी आहे. या लोकांनी शितापीने मला आपल्या घरची सून बनवले. मी जेव्हा त्यांच्या घरात आले तेव्हा माझी सासू वारंवार म्हणत होती की तुला खोलीत तुझ्यासाठी चांगले फर्निचर टाकू, पण माझ्या खोलीत तर कोणतेही चांगले फर्निचर नव्हते. माझी खोली तशीच होती. उलट माझ्या खोलीत एक मोडकी खाट टाकलेली होती. थोडेसे सामान इकडे तिकडे केले होते, जेणेकरून मला वाटावे की खोलीत नवीन फर्निचर आहे. हे लोक मला मूर्ख बनवत राहिले. अगदी लग्नाच्या पहिल्या रात्रीही त्यांनी माझ्या अंधपणाचा पुरेपूर फायदा घेतला. माझा पती, ज्याने मला तोंड पाहणीमध्ये सोन्याची अंगठी नाही तर एक कृत्रिम अंगठी दिली होती आणि सोन्याची साखळी पेंडंट घातले नव्हते, तेही खोटेच होते. माझे वडील जे पैसे पाठवायचे ते सर्व पैसे माझी सासू स्वतःजवळ ठेवून घ्यायची, कारण ती जाणत होती की तिचा मुलगा उडाणटप्पू आणि कामचोर आहे. सर्व रक्कम जर त्याच्या हातात आली तर तो आपल्या मित्रांसोबत मिळून ती उडवून टाकेल. म्हणूनच ती सर्व पैसे आपल्या बँक खात्यात जमा करत असे. आपल्या मुलाला फक्त 5 किंवा 10,000 रुपये खर्चासाठी द्यायची. सुमित यावरून आपल्या आईशी भांडायचा की माझ्या पत्रात कशी आंधळी मुलगी बांधून दिली आहे आणि पैसेही स्वतःकडेच ठेवतेस. जेव्हा सर्व सत्य मला पूर्णपणे समजले तेव्हा माझ्याकडे रडण्याव्यतिरिक्त आणि देवाकडे प्रार्थना करण्याव्यतिरिक्त कोणताही दुसरा पर्याय उरलेलाच नव्हता. मी मावशीलाही कशी भेटू, कशी या लोकांची वास्तविकता तिला सांगू? मी तर अजूनपर्यंत या घराच्या बाहेरही पाऊल टाकले नव्हते. त्या दिवशी मला पहिल्यांदा माझ्या अंध असण्याचा पश्चाताप झाला आणि स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. जर मी आंधळी नसते तर कदाचित हे सर्व काही माझ्यासोबत घडले नसते. माझ्या आईवडिलांनी किती स्वप्ने रंगवून माझ्या या माणसासोबत लग्न लावून दिले होते आणि हे लोक माझ्यासोबत हे सर्व करत होते. या घरात माझा एक एक दिवस मोठ्या मुश्किलीने जात होता. मी फक्त सहनच करत होते. रडत राहायचे. कुणाशी कोणताही उद्धटपणा करत नव्हते. उद्धटपणा करणे तर मला जमतच नव्हते. मी कधी कुणाला उलटून उत्तरही दिले नव्हते. कदाचित आता देव माझ्या सर्व प्रार्थना ऐकणार होता. एके दिवशी माझ्या नणंदेची मुले मला काठीने मारत होती आणि मी एका बाजूला उभी राहून धाय मोकळून रडत होते. अजूनही माझ्या हातांच्या जखमा बऱ्या झाल्या नव्हत्या, पण मला पुन्हा जेवण बनवण्याच्या कामाला लावले होते. मी मुलांपासून माझा बचाव करण्याचा कितीही प्रयत्न करत होते, पण स्वतःला त्यांच्यापासून वाचवू शकत नव्हते. मी वारंवार रडत रडत त्यांना विचारत होते, तुम्ही लोक माझ्यासोबत असे का करत आहात? मी तुमचे काय बिघडवले आहे? पण ती मुले माझे काहीच ऐकत नव्हती. उद्धटपणे ती मला फक्त मारत होती. घरात सर्व लोक उपस्थित होते. कोणीही मला वाचवत नव्हते. ते वाटेल तसा माझ्यावर वाईट व्यवहार करत होते. मी तर रडून रडून फक्त एवढीच प्रार्थना करत होते की हे देवा, जर माझे आयुष्य असेच आहे तर जिवंत राहण्यापेक्षा मला मृत्यू दे. तेव्हाच अचानक दारावर थाप पडू लागले. मला माहीत नव्हते की दरवाजा उघडल्यावर दारातून आत कोण आले आहे. मुले अजूनही मला मारतच होती. अचानक मला आवाज आला, जसे कोणी मुलांना ओरडत आहे, आणि हा ओरडण्याचा आवाज दुसरा कोणाचा नसून माझ्या बाबांचा होता. मी लगेच आवाज दिला, बाबा. दुसरीकडून आईने मला मिठीत घेतले. आई म्हणाली की माझी मुलगी हे सर्व सहन करत होती. खरे तर जेव्हा कोणीतरी दरवाजा उघडला तेव्हा माझ्या आईबाबांनी पाहिले की मी आकसून एका बाजूला उभे होते आणि माझ्या नणंदेची मुले मला काठीने मारत होती. माझ्या बाबांनी जेव्हा हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तेव्हा त्यांनी त्या मुलांच्या एक एक थोपाडीत मारली आणि त्यांना ओढून माझ्यापासून दूर केले. आईने मला घट्ट मिठी मारली. बाबांनी घराकडे चौफेर पाहिले. माझ्या सासूने बऱ्याच वेळा माझ्या बाबांना फोनवर सांगितले होते की तुमच्या पाठवलेल्या पैशांनी आम्ही घरात नवीन फर्निचर घेतले आहे, घराची डागडुजी केली आहे, घरचे सामान खरेदी केले आहे. हे सर्व काही तुमच्या मुलीसाठी आहे. पण नाही त्या घराची दुरुस्ती झाली होती, ना घरात कोणते नवीन सामान दिसत होते. ते तर माझ्यासाठी खूप सारे गिफ्ट्स घेऊन आले होते, मला भेटायला आले होते. जेव्हा त्यांनी आपल्या मुलीची अशी अवस्था पाहिली तेव्हा ते थक्क झाले. त्यांना
विश्वासच बसत नव्हता की त्यांच्या मुलीसोबत इथे हे सर्व काही घडत आहे. त्यांची मुलगी हे सगळं सहन करत आहे. कारण माझ्या बाबांना तर फक्त एवढेच सांगण्यात आले होते की मुलगा सावळा आहे, बाकी सर्व अगदी ठीक आहे. मुले मला मारत होती आणि बाकीचे सर्व माझा तमाशा बघत होते. हे सर्व जेव्हा माझ्या आईबाबांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले तेव्हा ते रागाने लालबुंद झाले. जशी सगळ्यांची नजर माझ्या आईबाबांवर पडली तेव्हा सर्व लोक आश्चर्याने उभे राहिले आणि त्यांच्या चेहऱ्यांचा रंग उडाला. माझ्या बाबांनी रागात त्या मुलांच्या एक एक थोबाडीत मारली होती. माझ्या आईबाबांच्या तिथे येण्याने मी धाय मोकळून रडू लागले. ते आल्यामुळे मला एक प्रकारचा दिलासा मिळाला होता. आईने जेव्हा माझे भाजलेले हात पाहिले तेव्हा तिला आपण केलेल्या कृतीचा पश्चाताप होऊ लागला. ती म्हणाली की बेटा, यापेक्षा तर आपण तुला आपल्याजवळच ठेवले असते. आम्हाला माहीत नव्हते की इथे तुझ्यासोबत हे सर्व काही घडत आहे. आईबाबांनी मला आपल्यासोबत नेण्याचा निर्णय घेतला आणि लगेच पोलिसांना त्यांनी फोन केला. सुमित, त्याची बहीण, त्याची आई सगळे खूप जास्त घाबरले होते. ते लोक माझ्या आईबाबांची माफी मागू लागले, पण माझ्या बाबांनी पोलिसांना बोलावून त्यांना सगळी हकीकत सांगितली. पोलिसांनी माझ्या सासरच्या लोकांना अटक केली. माझाही जबाब नोंदवण्यात आला. माझी सासू काही सांगायला तयार नव्हती, पण जेव्हा 2-3 काट्या पडल्या तेव्हा तिने सगळं काही सांगितलं की आत्तापर्यंत ती सुनेसोबत काय काय करत आली होती. आणि मग त्याने माझ्या बाबांना पाठवलेले सर्व पैसेही परत देण्यास सांगितले. जेलमध्ये सुमितलाही खूप चोप दिला गेला. माझ्या बाबांनी सुमितकडून मला घटस्फोट मिळवून दिला. माझ्या सासूने त्यांना सर्व पैसे दिले आणि मग आई बाबा मला आपल्यासोबत लंडनला घेऊन गेले. माझ्या आईबाबांचे म्हणणे आहे की आता आम्ही तुला कधीही कोणाकडे पाठवणार नाही आणि तुझे लग्नही करणार नाही. तू आमची एकुलती एक मुलगी आहेस. आम्ही तुला नेहमी आमच्याजवळ ठेवू. कारण हे जग असे आहे की आपण सहजासहजी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. आणि आता तर ज्या आमच्या मुलीसोबत झाले आहे त्यानंतर तर आम्ही कोणावरही विश्वास ठेवण्याच्या लायकीचे राहिलोच नाही. मी आता लंडनमध्येच माझ्या पालकांसोबत राहते आणि माझे आधीसारखे आयुष्य जगत आहे. इथे आल्यानंतर मला मनशांती मिळाली आहे आणि मी विचार करते की जर असहाय्य मुलींसोबत असे घडत असेल तर मी तुम्हाला विनंती करू इच्छिते की तुम्ही तुमच्या असहाय्य मुलींना स्वतःजवळच ठेवा. अशा नराधमांच्या स्वाधीन करू नका, जे त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन त्यांना आणखीनच कमकुवत बनवतील. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.